तुम्हालाही माझ्यासारखे लांब आणि दाट केस हवेत का? तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण बनवणार आहोत होममेड शॅम्पू. साठी लागणार आहे आपल्याला 2 वाटी रिठा, 1 वाटी शिकाकाई, 1 वाटी आवळा. आवळा आपण कट करून घेणार आहोत. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर एक कुकर घ्यायचा आहे. आपण हे सगळं साहित्य शिजवून घेणार आहोत. कुकरमध्ये 1 ग्लास पाणी टाकायचे, नंतर स्टँड ठेवायचे. त्यामध्ये एक कुकरचा डब्बा घेऊन आपण त्यामध्ये हे सगळं साहित्य टाकणार आहोत. ते साहित्य सगळं व्यवस्थित टाकून झाल्याच्या नंतर त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकायचे आहे. तुमच्या अकॉर्डिंग जेवढं बसेल तेवढं टाकायचं आहे. सगळं साहित्य व्यवस्थित पाण्यामध्ये भिजलं पाहिजे या पद्धतीने. मीडियम फ्लेमवरती आपण कुकरच्या 3 शिट्ट्या घेणार आहोत. सगळं व्यवस्थित शिजलं पाहिजे या. मग कुकर थंड झाल्याच्या नंतर झाकण काढायचं आहे. ते सगळं व्यवस्थित शिजलं की नाही पाहायचं आहे. जर नसेल शिजले तर एखादी शिट्टी अजून एक्स्ट्रा घेऊ शकता. खालचं पाणी राहिलेलं सुद्धा आपण त्यामध्ये मिक्स करणार आहोत. एक डब्बा आणि चाळणी घेऊन त्याच्यामध्ये सगळं साहित्य ओतून घेणार आहोत. सगळं व्यवस्थित मॅश करून घेणार आहोत. त्याच्यामधल्या बिया आपण हाताने कुस्करून किंवा मॅशरच्या सहाय्याने आपण त्या काढून टाकू शकतो. मॅशरने सगळं व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. मॅशरने नाही जमलंच तर आपण हाताने सुद्धा करू शकतो. रिठ्याच्या शिकाकाईच्या ज्या बिया असतात त्या आपल्याला काढून टाकायच्या. हाताने व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. खाली छानसं असं शॅम्पूसारखं बॅटर तयार होईल. हा जो फेसवरती दिसतो आहे तो रिठ्यामुळे फेस येतो. हे मिश्रण थोडा वेळ असंच राहू द्यायचं आहे. फेस थोडासा कमी होईल त्याचा. मग एक रिकामी भरणी किंवा बाटली वगैरे तुमच्याकडे जे असेल ते त्याच्यामध्ये हे मिश्रण भरून ठेवायचं आहे. आणि हे सगळं मिश्रण, ही भरणी आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. फ्रीजमध्येच ठेवायची. फ्रीजमध्ये ठेवल्याने शॅम्पू जास्त दिवस जेव्हा तुम्हाला केस धुवायचे असतील तेव्हा हा शॅम्पू आपण 10-15 मिनटं फ्रीजच्या बाहेर काढून ठेवायचा आहे. कारण तो मग नॉर्मल टेम्परेचरमध्ये येईल. तुम्हाला जास्त थंड लागणार नाही. केस धुताना ह्या शॅम्पूमध्ये तुम्ही रेग्युलरी जो शॅम्पू वापरता तोही थोडा मिक्स करायचा आहे. कारण आपण बनवलेल्या शॅम्पूचा फेस थोडा कमी होतो. तुम्ही जो शॅम्पू लावता तो मिक्स केल्याने थोडा जास्त फेस होईल आणि केसही छान निघतात.